तर गाइस इथे बनतोय आपला चिंचपोकळीचा चिंतामणी आणि इकडे पूर्ण बंद करून ठेवलाय। इथे संपूर्ण गेटचं काम चालू आहे बघा, इथे बांबू वगैरे लावलेत। सो काहीतरी भव्य इथे उभं राहणार आहे बघा, इकडे पूर्ण त्यांचं झालेलं आहे। सो हा आहे मेन गेट, केवढा मोठा गेट आहे बघा, बुरुजासारखं। सो हॅलो हाय नमस्ते नमस्कार। तर कसं काय मंडळी, मजेत ना? तर मी करण आज तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 सारं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सफर कोकणातली। तर मंडळी आज मी आलो आहे लालबाग परळनगरीमध्ये। आता इथे काय येतात या टायमिंगला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गणपती बाप्पा यायला सुरुवात झालेली आहे, आगमन जल्लोषात चालू झालं आहे। आता 3 तारखेला सुद्धा आगमन सोहळे आहेत, मोठे आगमन सोहळे महाआगमन चालू होणार आहे। देन तर आता आपण जाऊया परेल वर्कशॉपमध्ये, तर बघूया तिथे काय क्लिप काढायला मिळतात का, कारण की मी एक नजर टाकली आहे तर तिथे सगळं बंद केलं आहे। बट बघू आपल्याला छोटे छोटे क्लिप भेटलं तर करू, कारण की आता मोस्टली गणपती बाप्पा रेडी झाले, देन आपल्याला आतमध्ये काही एंट्री मिळणार नाही। सो चला, त्याच्यानंतर आपण जाणार आहोत चिंतामणीचा मंडपचा अपडेट घ्यायला, देन त्याच्यानंतर जाऊया गणेश गल्लीमध्ये, त्याच्यानंतर ब्लॉगचा एंड करूया। तर तुम्ही एक्साइटेड असाल तर मी सुद्धा आहे, तर चला गाइस व्हिडिओला चालू करूया। लेट्स गो गाइस, गणपती बाप्पा मोरया। तर गाइस इथे बनतोय आपला चिंचपोकळीचा चिंतामणी आणि इकडे पूर्ण बंद करून ठेवलाय। देन आतमध्ये सुद्धा एंट्री नाही आहे आणि आय थिंक समोर आहे एकटा राजा मे बी, कारण की त्यांचं जे स्केच होतं ते असंच होतं, शंकर आणि विष्णूचं रूप। देन असावं, मला काय कन्फर्म माहीत नाही कारण की आतमध्ये एंट्री नाही आहे। आता निघालोय, जवळजवळ एक तास बसलो होतो, बट जेवढ्या हवा म्हणजे आतमध्ये एंट्री तर मिळालीच नाही। तर आता मी गणसंकुलमध्ये ट्राय करेन, त्याच्यानंतर आपण जाऊया चिंचपोकळी आणि गणेश गल्लीमध्ये। ओके, तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू। पाऊस पण आला, पावसाचं काही सांगतेच नाही, मध्येच अचानक येतो। आपण आलो आहोत गणेश गल्लीच्या बरोबर समोर। देन आता गणेश गल्लीच्या म्हणजे गणेश गल्लीमधले काय मंडपची अपडेट आहे ती घेऊया। तर आपल्याला रोड क्रॉस करायचा आहे, हे संपूर्ण गेटचं काम चालू आहे बघा, इथे बांबू वगैरे लावलेत। देन आता त्याच्यानंतर असा भव्य मोठा असा गेट उभा राहणार आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया। आणि यावर्षीची थीम सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यांना कोणा माहिती नसेल त्यांच्यासाठी सगळ्यांनी कमेंटमध्ये कमेंट करा की यावर्षीची गणेश गल्लीची काय थीम असेल ती। तर चला, सिग्नल थांबलाय तोपर्यंत आपण जाऊया। तर आपण आलो आहे आणि इथे बघा हे बांबू वगैरे ठेवलेत, देण्याचं काम चालू आहे, बाजूने मंडप वगैरे ते बघा, सगळीकडे बांधकाम चालू आहे, म्हणजे आत्ताच चालू केलं आहे। तर या मैदानामध्ये बसतो मुंबईचा राजा, तर तिकडे बघा जोरात काम चालू आहे। तर इकडे हा बॅनर तुम्ही सगळे आलात होतात पांडेपूजनला, देन इकडे जोरात काम चालू आहे, थोडं आपण आतमध्ये जाऊन सुद्धा बघूया। सो काहीतरी भव्य इथे उभं राहणार आहे बघा, इकडे पूर्ण त्यांचं झालेलं आहे, बेसचं काम चालू आहे, सी तुम्ही तिकडे बघू शकता। देन मग तिकडे आपला बाप्पा रेडी होतोय, तयार होतोय, तिकडे बघू शकता, इकडे मंडप आहे आणि इकडे खूप जोरात काम चालू आहे आणि इकडे सगळं सामान वगैरे आणलंय आणि इथपर्यंत त्यांनी केलंय। सी इकडे पिलर पण आहेत व्हाईट कलरचे। देन तुम्हाला लवकरच काहीतरी मोठी भव्य अशी प्रतिमा बघायला मिळणार आहे।
ही होती गणेश गल्लीची डेकोरेशनची अपडेट. इकडे तुम्ही बांबू वगैरे बघू शकता. तर आता आपण जाऊया चिंतामणीच्या मंडपच्या इथे. तर इकडे बघा हे बांबूचं काम वगैरे चालू आहे, म्हणजे गेटच्या इकडचं काम चालू आहे. सो चला आता चिंतामणीच्या मंडपामध्ये जाऊया, देन तिकडून आपण डायरेक्ट घरी. इथे आहे लालबागच्या राजाचा मंडपचा गेट. सो इथे सुद्धा खूप जोरात काम चालू आहे बघा. हा फर्स्ट गेट आहे, देन मेन गेट तिथे आहे. सो आता आपण तिथे जाऊया आणि त्याच्या पुढे थर्ड हा आहे मेन गेट, ज्याचं अजून खूप म्हणजे आत्ता काम चालू झालं आहे. देन बघू शकता. देन समोर आहे थर्ड गेट. हा एवढा मोठा पोर्शन आहे. काहीतरी नवीन बघायला मिळेल यावर्षी, वेगळं काहीतरी युनिक. देन हा मेन गेट. देन तिकडे थर्ड गेट पुढे आहे. सो ही अपडेट इकडची आहे, आतमध्ये आपण काय जायचं नाही. तर आता आपण जाऊ चिंतामणीच्या मंडपामध्ये. गणेश गल्ली झाली, लालबागच्या राजाचा गेटच्या अपडेट झाल्या. देन आता आलो आहोत आपण चिंतामणीच्या मंडपाच्या इथे. तर इथे मोस्टली गेट रेडी झालेला दिसतोय थोडा बहुत. देन आतमध्ये जाऊन बघूया अजून किती काम बाकी आहे. तर चला इथे पण सिग्नल थांबायची वाट बघतोय. चला क्रॉस करूया. ज्या वर्षीची थीम तर रिव्हील झाले, तर सगळ्यांनाच माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात चिंतामणी येणार आहे. तर गेटचं सुद्धा काम ऑलमोस्ट चालू केलं आहे. देन आता गेटची थीम पण अशी एकदम अशी रावस असते. एवढा मोठा गेट आहे बघा. स्ट्रक्चरवरून असं वाटतंय की नक्कीच एखाद्या किल्ल्याचा गेट असेल, कारण की स्ट्रक्चर थोडं फार तसं वाटतंय बघा, सी बुरुजासारखं. तर चल आतमध्ये जाऊया. म्हणजे तर इकडे आहे काळा चौकीचा महागणपती. तिकडे सुद्धा गेटचं काम चालू झालं आहे, म्हणजे बाजूच्या ज्या लाईट्स असतात त्याचं काम झालं आहे चालू. तर आपल्याला इकडे जायचं आहे. आपण आलो आहोत चिंतामणीच्या मंडपामध्ये. बट इथे पण काही अपडेट नाही, फक्त इथे मंडप घालून ठेवलं आहे. बाकी पुढे काय प्रॉप्स पण आणले नाहीत बघा, तसंच आहे ब्लँक मंडप. देन इथली सुद्धा अपडेट एवढीच. तर चला आता आपण ब्लॉगचा एंड करूया. फायनली आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर हा अपडेटिंगचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. बट परेल वर्कशॉपमध्ये आपल्याला आतमध्ये मी 1 तास बसलो, पण क्लिप काय मला मिळाल्या नाहीत, कारण की तिथे अलाउडच नव्हतं. देन गणसंकुलनला गेलो, तिथे सुद्धा तर जिथे गेट आहे तिथेच उभे होते, एक पण क्लिप नाही. सो मी फक्त फेसच्या क्लिप टाकेन, कारण त्या मी काढल्या आहेत. बाकी सगळीकडच्या अपडेट तर तुम्हाला कळल्याच असतील. देन रीलसुद्धा मी अपलोड करत असतो, तर तिथेसुद्धा तुम्ही ॲक्टिव्ह राहा, जेणेकरून तुम्हाला कळेल. कारण की प्रत्येक वेळी असं नाही होत की मी तिथला ब्लॉग बनवतो, तिथली रीलसुद्धा बनवून बाजू होतो. सो इंस्टावरती सुद्धा आपल्या नवीन मिनी ब्लॉग येत असतात, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही विजिट करा. बाकी ब्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्याचे अपडेट तुम्हाला कळतील. तर 3 तारखेला भेटूया सगळ्यांनी. गणपती बाप्पाचा मोठा आगमन सोहळा आहे, ज्याच्यामध्ये महागणपती असेल, पोटचा राजा असेल, अजून खूप मोठे मोठे गणपती असतील. तर चला बाय, काळजी घ्या, आनंदी राहा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया यायला विसरू नका. बाय, लव यू गाईज.